गावाकडच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी सकाळी आहे ना, माझी कालपासूनच तब्येत थोडीशी डाऊन वाटत होती. तर त्यामुळे ना सासूबाईंच्या हातची मस्त घावणं मला मिळणार होती. आणि ही जी घावणं आहेत ना, ती मी लग्नानंतरच पहिल्यांदा खाल्ली. तसं तर माझी आजी पण बनवायची, पण ती त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे भरपूर काही घालून करायची. तर माझ्या सासरी ही अशी सिंपल तांदळाच्या पिठाची केली जातात. आणि दुपारी आम्ही निघालो होतो ह्यांच्या मामाच्या घरी, जे की शेजारच्याच गावामध्ये राहतात. त्यांच्या घरी आम्हाला जेवणाचं इन्व्हिटेशन होतं. तर त्यामुळे आम्ही विथ फॅमिली तिकडे गेलो होतो. आता तिकडे गेल्यानंतर ना फारच तब्येत डाऊन वाटत होती, तर त्यामुळे फारसं काही शूट केलं नाही. डायरेक्ट इथे संध्याकाळी आमच्या घरी आल्यानंतर ना मी साबुदाणे भिजत घातले, कारण उद्या मला करायचे आहेत साबुदाण्याचे पापड आणि चकल्या. त्यामुळे रात्री हे भिजत घातले आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पहा मस्तपैकी साबुदाणा फुललेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा करायचा प्रयत्न केला होता, पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मागच्या वर्षी पाऊस किती लवकर सुरू झाला होता. तर त्यामुळे माझं जे काही वाळवण होतं, साबुदाण्याचे पापड, चकल्या, त्याच्यानंतरनं सांडगे वगैरे सर्व काही वाया गेलं होतं. तर त्यामुळे यावर्षी असं तर काही वाटत नाही, पण पाहूयात. म्हणजे टेन्शन होतंच बनवताना सुद्धा, पण म्हटलं केलं तर पाहिजेच, कारण शुभला ज्या साबुदाण्याच्या चकल्या आहेत ना त्या खूप जास्त आवडतात. आणि आमचा लाडू आहे ना, म्हणजेच माझ्या नंदेचा मुलगा, त्याला साबुदाण्याचे पापड खूप आवडतात. तर त्यामुळे हे 2 पदार्थ तर करायचेच आहेत. सांडगे ऑप्शनला ठेवलेत. जर वातावरणामध्ये असं वाटलं की थोडासा तरी बदल होतोय, तर मग मी सांडगे काही करणार नाही. तर त्यामुळे अगोदर मी हे जे साबुदाण्याचे पापड करायचेत ना, त्याच्यासाठी भिजत घातलेलं जे आहे ते मी ते शिजवून घेते. आणि तेवढ्यात शुभही जागा झाला. आणि एका साईडला ना मी बटाटे उकडायला टाकले होते, कारण बटाटे मला चकल्यांसाठी लागणार होते. आणि चेहरा पाहताय तुम्ही, केवढी सूज आहे. जरा उन्हाचा त्रास होतोयच आहे. आणि गावाला येण्या अगोदर आहे ना मी 5-6 दिवस खूप जास्त तोरणांच्या ऑर्डरवर काम केलं होतं, कारण इकडे एक 10 दिवस राहायचा प्लॅन होता. तर त्यामुळे मला कामं संपवून येणं गरजेचं होतं. आणि प्लस थोडंफार एक्स्ट्राचं कटिंगही मी करून आले होते. तर त्यामुळे ती दगदग आणि गावाला आल्यावरती ऊन, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं थोडंसं डाऊन वाटत होतं मला. पण फायनली हे पापड करायला घेतले. आईंनी आणि मी दोघींनी मिळून आहे ना टेरेसवरती पापड केले. आणि हे करत असताना ना मला पप्पांची खूप जास्त आठवण येत होती, कारण हीच जागा मागच्या वर्षीची जवळपास अशीच वेळ होती, मे महिनाच होता तोही. आणि आम्ही असेच पापड केले होते. आणि तुम्ही पाहताय ना आमचं जे टेरेस आहे ना ते व्हाईट कलर आहे त्याला खाली. तर माझ्या सासऱ्यांना ना ते आम्ही पापड घालून खाली गेलो आणि त्यांना ते दिसलेच नव्हते. वरती ते पलटी करायला म्हणून आले आणि त्यांना पापड दिसलेच नाही. आणि त्याच्यावरनं त्यांचा पाय घसरला आणि पूर्ण साबुदाण्याच्या पापडमध्ये ते पडले होते. तर त्यामुळं ती गोष्ट ना खूप जास्त आठवणी येत होती. त्यांच्याच भरपूर गप्पा मारल्या आम्ही दोघी सासवा-सुनांनी मिळून पापड करत असताना. मग नंतरनं मी खाली आले पापड करून झाल्यानंतरनं. आणि हे जे साबुदाण्याच्या चकल्या आहेत ना त्याचं मी बनवून घेतलं. त्याच्यामध्ये काही नाही, मी फक्त मीठ आणि लाल तिखट घातलं. आणि अगदी म्हणजे सिम्पलच ठेवायचं आहे मला, कारण हे मी स्पेशली शुभसाठी करते. आणि याला मी चकल्या म्हणते, पण प्रॉपर चकलीचा शेप मी यासाठी नाही दिलेला, कारण त्या मला तरी असं वाटतं व्यवस्थित तळल्या जात नाही. आणि हे अशा पद्धतीच्या शेपमुळं काय की शुभला मी अरे हे कुरकुरीत वगैरे असं म्हणून होममेड स्नॅक्स देऊ शकते. तर त्या हिशोबाने मी हे अशा मध्येच फोन आला होता, तर त्यामुळे व्हॉईसवर स्टॉप केला होता. तर आता पुन्हा कंटिन्यू करते. माझ्या त्या चकल्या वगैरे करून झाल्या होत्या आणि तोपर्यंत आई खाली आल्या आणि त्या चहा आणि बटर खात होत्या. तर इकडे कधीही असलं काही न खाणारं शुभ त्यांच्यासमोर जाऊन बसला होता. आणि मग आजीचं चाललं होतं दोन्ही नातवंडांना आपल्या हाताने भरवायचं. आणि त्याच्यानंतरनं मात्र माझी तब्येत एवढी जास्त डाऊन वाटायला लागली. मग हे मला म्हणाले की चल बाई, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो, कारण 3 दिवस ते घरी नसणार होते, कारण त्यांच्या मित्राचं लग्न आहे. तर म्हणले खूपच जास्त तब्येत बिघडली तर मग कसं काय जाणार, कारण गावाचं तुम्हाला माहितीच आहे कसं असतं. म्हणजे इथे एवढं इझिली गाड्या वगैरे अवेलेबल नसतात डॉक्टरकडे जायचं म्हटल्यावरती. आणि आमचं गाव सोडून आहे ना दुसऱ्या गावामध्ये डॉक्टर आहेत. तर त्यामुळेच हे मला तिकडे घेऊन गेले. आणि पाहणं अजूनही उन्हाळा आहे एवढा कडक, तरीसुद्धा गाव किती छान असं हिरवं हिरवं गार दिसते. माझं माहेर म्हणजे अहमदनगर साईड आहे ना, ती उन्हाळ्यामध्ये एवढी अशी राहत नाही. आणि डॉक्टरकडे वगैरे जाऊन आले, तर चेक केल्यावर समजलं BP लो होता. मग काही विटॅमिनचं ड्रिंक वगैरे दिलं डॉक्टरने. आणि ह्यांनी मला सांगितलं आत्ताच्या आत्ता माझ्यासमोरच पी, कारण मला
माहिती तू इथे नसल्यावर तब्येतीकडे तू दुर्लक्ष करणार. तर त्यामुळे घरी येता येता गाडीमध्येच मी ते पिऊन घेतलं. घरी आल्यावरती काही पाहुणे आलेले होते, तर त्यामुळे संस्कृती त्यांच्यासाठी ना तिने टँग बनवलं होतं, तेच ती देत होती त्यांना. आणि मी लागले स्वयंपाकासाठी. आज ना भेंडीची भाजी करणार होते. गावाला आहे ना मी जनरली म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये करत असते, पण इथे हिरवी मिरची नव्हती आणि फ्रीज नाही आमच्याकडे, तर त्यामुळे बऱ्याच साऱ्या भाज्या आणून ठेवत नाही आम्ही, तर त्यामुळे जे अवेलेबल आहे त्याच्यातच करावं लागते. तर आईंनी ताजा ताजा मस्त मसाला बनवलेला आहे, म्हणून मी आज आहे ना लाल मसाल्यातलीच भेंडीची भाजी केली होती. अगदी सिंपल, काहीच नाही, फक्त मसाला घातला आणि दाण्याचा कूट, बस एवढ्या 2च गोष्टी मी घातल्या होत्या. आणि रस्सा भाजीमध्ये ना भरलेली वांगी मला करायची होती, तर तीच इथे करत होते. आणि ज्यावेळेसही मी भरलेली वांगी करते ना, असं खालच्या साईडला आहे ना वांगी कट केल्यानंतर ना मी मीठ भरून घेत असते, कारण वांग्यामध्ये मग आहे ना असं जे मसाल्यातलं मीठ आहे ना ते एवढं व्यवस्थित मुरल्या जात नाही, आणि त्यामुळे मग आहे ना वांगं थोडंसं पानसट लागतं. तर त्यामुळे जर तुम्ही ही गोष्ट फॉलो करत नसाल ना, तर नक्की माझी छोटीशी ही टिप फॉलो करा, आणि तुम्ही मग मला नक्की सांगा की तुम्ही केलेलं भरलेलं वांगं कसं झालं. खूप छान चव येते त्या चिमूटभर मिठामुळे वांग्याला. आणि पाहू शकता किती छान एकदम, म्हणजे ना मी एवढे सिंपल पद्धतीने केलं होतं ना, पण खरंच खूप टेस्टी झालं होतं. आणि खूप गरम झालं म्हणून 5 मिनटं बाहेर आले. तर हा जो सरडा आहे ना, मी मागच्या 3 दिवसापासून याला स्टॉक करते आहे, तर फायनली मला ना इथे झाडावर दिसला. आणि पाहू शकता किती परफेक्ट आणि रंग कॅप्चर केलेला आहे झाडांचा, खरंच. आणि संस्कृती मला इथे आत्ता ते सांगत होती की ताई ही जी भाजी आहे ना ती खूप छान झाली आहे. तर तेच तिचं रिॲक्शन मी कॅप्चर केलं आणि पुन्हा बाहेर आले. पुन्हा मला हा सरडा दिसला, म्हणजे अगदी लहान बाळासारखं चाललं आहे मला वाटते माझं. आणि थोडा वेळ ना दुपारी मी औषध खाऊन झोपले होते, आणि उठून बघते तर काय घराच्या समोर ही एवढी मोठी आग दिसली मला काहीच समजेना की झालं आहे काय. आणि आई पण पाणी वगैरे घेऊन विझवायचा प्रयत्न करत आहेत. 2 मिनटं मी खूप जास्त घाबरले, पण नंतरनं मला समजलं जे आमच्या अंगणात जे झाड होतं ना निलगिरीचं, त्याचा पाला तिकडे टाकला होता, आणि अगदी 2च दिवसात तो पाला एकदम कोरडा झाला होता, म्हणून आईंनी तो जाळून टाकला. कारण कसं दुसऱ्याची जागा येते ती, तर त्यामुळे आपण टाकलेला कचरा साफ करून दिलेलं बरं. आणि संध्याकाळी आईंनी त्या आंब्याच्या ज्या बिया आहेत ना त्या गोळा करून घेतल्या. सनसेट पाहू शकता किती छान दिसतोय. तरी आज वातावरण थोडंसं ढगाळ होतं, त्यामुळे एवढा असा हे नाही, आणि नाही तर ह्याहीपेक्षा खूप सुंदर सनसेट दिसतं. आणि इथे आल्यावर तुम्ही पाहू शकता शुभ किती छान रमलेला आहे त्याच्या ह्या नवीन मैत्रिणींमध्ये. आणि पोरी पण त्याला खरंच सांगते खूप जास्त जीव लावतात. म्हणजे मी एवढ्या कमी वेळा म्हणजे शुभला घेतला असेल ना गावाला गेल्यावर, नाही तर कंटिन्यू ह्या पोरींमध्येच तो असायचा. आणि एकदम दंगा मस्ती करून इतका आगाऊ पण झाला ना तो, खूप जास्त. पण ठीक आहे, मलाच तेवढी सुट्टी मिळाली. आणि मग संध्याकाळी हे जे आंबे होते ना ते आणलेले होते, तर त्याची आढी लावत होते. झाडावरचे हे आंबे आहेत आपले साधेसेच, तर त्यामुळे ती आढी लावून घेतली. आणि त्याच्यामध्ये ना हे 2 आंबे असे माझ्या मते तरी खारुताईने खाल्लेले असावे, तर ते या पद्धतीची होती. तर त्याची तर काही आढी मी लावली नाही. आता हा जो व्हिडिओ आहे ना तो डायरेक्ट 3 ते 4 दिवसांनंतरचा आहे. आम्हाला आहे ना ह्यांच्या मित्राच्या लग्नाला जायचं आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हे 3 दिवस ऑलरेडी अगोदर गेलेले होते, तर त्यामुळे आम्ही मागून जाणार होतो. आणि आईंनी शुभला रेडी केलं, आणि तुम्ही बघा त्यांची मस्ती किती चालली इथे. पाहिलीत आजीसोबत केवढी मस्ती चालली होती ती. आणि आईंनी शुभचं सगळं आवरल्यामुळे मलाही मस्त वेळ मिळाला, त्यामुळेच मी माझा एवढा छान असा मेकअप करू शकले. आणि ना मला आता खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. गावी आल्यापासून ना 3-4 दिवस झाले अजिबात मला नेटवर्क नाही, तर त्यामुळे एकही व्हिडिओ मला अपलोड करताना आला. आणि त्यात आहे ना मला ब्रँडचा एक व्हिडिओ खूप अर्जंटली पाठवायचा होता, तर त्यामुळे म्हटलं चला आता आपण हायवेला लागलोच आहे, कराड हायवेला. तर मी नेटवर्क आलेलं होतं, तर त्यामुळे माझं तेच काम चाललेलं. आणि 1-1.5 तासाचा प्रवास होता, तर त्याच्यामध्ये माझं व्हिडिओचं कामही झालं. आणि मग आम्ही इथे लग्नाला आलो. 3 दिवसानंतर यांचीही भेट झाली, आणि लग्नही खूप छान झालं.
आणि त्याच्यानंतर ना मग आहे ना आम्ही निघालो. फार जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण पुन्हा 1-1.5 तास प्रवास करून घरी जायचं होतं. म्हणून थोडंसं जस्ट एक फोटोशूट करून घेतलं. लेकरांना खूप जास्त गरम झालेलं, तर त्यामुळे त्यांच्यासाठी ना आईस्क्रीम घेतली होती आणि आमच्यासाठी आम्ही लिंबू पाणी वगैरे घेतलं होतं. यांना बाय वगैरे केलं, थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो. आणि माझा इथे हाच प्रयत्न चाललेला. खूप सुंदर आहे ना सनसेटचा जो हे जे सूर्यकिरण आहेत ना ते चेहऱ्यावर येत होते, तर थोडेसे मला जे काही सन किस्टवाले किंवा गोल्डन आवरवाला जो ग्लो असतो ना तो कॅप्चर करायचा होता. आणि खरंच सांगते, जे कोणी क्रिएटर्स आहेत ना ते समजू शकतात की किती इम्पॉर्टंट आहे गोल्डन आवर. तर ते थोडेसे फुटेजेस मी कॅप्चर केले. आणि घरी आल्यानंतर नाही एवढं जास्त दमलो होतो ना, तर सिम्पल आई म्हणाला की नॉर्मल आपली दाल खिचडी आहे ना तीच बनव, कारण काही फारसं खाण्याचं मूडही नव्हता आणि बनवण्याचे पेशन्ससुद्धा नव्हते. खूप जास्त थकवा जाणवलेला प्रवास करून. कसं ना, म्हणजे जस्ट आपण गाडीतनंच बसून जातो तरी पण एवढं थकायला होतं. मे बी गरमीमुळे आणि ऑलरेडी थोडीशी तब्येत डाऊन आहे ना, त्याच्यामुळे असं जरा जास्त थकवा जाणवलेला असावा. असो, छानपैकी लग्नही झालं आणि 3-4 दिवस मध्ये काही शूट केले नाही, त्यामुळे फार जास्त काही व्हिडिओ शेअर केले नाही. पण आता मी माझ्या या दाल खिचडीसोबत आजचा हा व्हिडिओ एंड करते. आय होप तुम्हाला आवडलेला असेल, आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.